आपल्या जीवनाचे सर्व बाहेरचे पैलू, आपलं घर कसं चालवायचं, उद्योग कसा चालवायचा, व्यवसाय कसा सांभाळायचा, या सगळ्याकडे आपण वैज्ञानिक पद्धतीनं पाहण्याचा प्रयत्न करतोय, हो ना? योग्य तंत्रज्ञानाच्या मदतीने. वैज्ञानिक पद्धत म्हणजे काय? आपण फक्त शोधून काढतोय की हे कसं काम करतंय, हो की नाही? हं? विज्ञान म्हणजे आविष्कार नाही. विज्ञान म्हणजे प्रत्येक गोष्ट कशी काम करते हे तुम्ही शोधून काढता आणि मग एक योग्य साधन तयार करता जेणेकरून आपण ती प्रक्रिया सहजपणे चालवू शकू, हो की नाही? कमीत कमी प्रयत्नात आपण बाहेरच्या गोष्टी चालवू शकतो. हेच विज्ञान आहे आणि तंत्रज्ञान त्यातून तयार झालंय. पण जेव्हा आपल्या जीवनाचा प्रश्न येतो, तुम्ही जे जीवन आहात, जेव्हा मी जीवन म्हणतो तेव्हा तुम्ही हे स्पष्टपणे जाणा की मी तुमच्या कुटुंबाबद्दल बोलत नाहीये, तुमच्या कामाबद्दल, शरीराबद्दल, विचाराबद्दल बोलत नाहीये. मी जीवनाबद्दल बोलतोय. जीवन जे इथे आहे. या जीवन आहे म्हणूनच आपल्याला हे शरीर एका प्रकारे ठेवायचंय, ठराविक प्रकारे कपडे घालायचेत, अनेक गोष्टी करायच्या आहेत. ज्या क्षणी हे जिवंत राहत नाही, आपल्याला यातलं काहीही करायचं नाहीये, नाही का? हो की नाही? सध्या तुमच्याबाबत सर्वात मौल्यवान गोष्ट तुम्ही घातलेले हिरे नाहीत, तर तुम्ही जिवंत आहात ही आहे. हॅलो? आत्ता सध्या तुमच्या बाबतीत सर्वात मौल्यवान गोष्ट ही नाही की तुम्ही किती शिक्षित आहात, किती हुशार आहात, किती श्रीमंत आहात. तुम्ही आत्ता जिवंत आहात. हेच सर्वोच्च मूल्य आणि खरं तर एकमात्र मूल्य आहे, नाही का? आता हे जीवन, जेव्हा मी जीवन म्हणतो तेव्हा त्या जीवनाबद्दल बोलतोय. जीवनाच्या अतिरिक्त गोष्टींबद्दल बोलत नाहीये. तुम्ही शरीर गोळा केलंय ते या पृथ्वीवर. जीवन सुकर करण्यासाठी इतकं सगळं मन गोळा केलंय, इतकी संपत्ती गोळा केलीये, कारण तुम्हाला हे जीवन सुकर करायचं होतं, नाही का? तर तुम्ही जे जीवन आहात, हे शरीर, ही यंत्रणा आतून घडली आहे, नाही का? तुम्ही बाहेरून कच्चा माल पुरवलाय, पण ते आतून घडलंय. तुम्ही ते बाहेरून बांधलं नाहीये. पण जर तुम्ही वाचताय, जर मी काय बोलतोय ते ऐकताय, किंवा एखादा धर्मग्रंथ वाचताय, किंवा एखादं पुस्तक वाचताय, हे सगळं मानवी हाताने केलेलं आहे. आणि मनाचं प्रचंड विकृतीकरण करण्यास माणसं सक्षम आहेत. तुम्ही माझ्याशी सहमत आहात का? जर मी आज तुम्हा सगळ्यांना सांगितलं की गेल्या तासाभरात मी जे बोललोय त्याचा सारांश लिहा, तर आज संध्याकाळी काय झालं याच्या 100 आवृत्त्या असतील. पुढच्या आठवड्यात शहरात याची चर्चा तुम्हाला दिसेल. तर मानवी मन मोडतोड करण्याच्या प्रवृत्तीचं असतं. पण हे स्वतः निर्मात्यानं लिहिलेलं आहे, नाही का? निर्मितीचा स्रोत याला आतून लिहितोय. हे चुकीचं असू शकत नाही. फक्त इतकंच आहे की हे कसं वाचायचं याबद्दल साक्षरता नाहीये. समजा आता मी तुम्हाला एखादं इंग्रजी किंवा हिंदी पुस्तक दिलं तर तुम्ही वाचाल, कारण तुम्हाला अक्षरं माहीत नाहीत. आता मी तुम्हाला तमिळ पुस्तक देईन, वाचू शकाल का? नाही. का? कारण तुम्हाला अक्षरं माहीत नाहीत. तर हा साक्षरतेचा प्रश्न आहे. जे जीवन आहे ते सरळ यात लिहिलेलं आहे, असंय की नाही? हो की नाही? सगळं जीवन यात लिहिलेलं आहे. तुम्ही ते वाचू शकत नाही कारण साक्षरता नाहीये. कोणीही तुम्हाला शिकवलं नाही की आत वळून हे कसं वाचायचं ते. कारण आत्ता सध्या तुमचं संपूर्ण आकलन होतंय ते पाहून, ऐकून, वास घेऊन, चाखून आणि स्पर्श करून 5 ज्ञानेंद्रियांद्वारे. सर्व गोष्टी स्वाभाविकपणे बाहेरच्या दिशेने असतात. तुम्ही तुमचे डोळे आतल्या बाजूने फिरवून स्वतःला स्कॅन करू शकत नाही. अगदी हे सुद्धा तुम्ही ऐकू शकता, पण खूप सारी प्रक्रिया इथे चालू आहे ती ऐकू शकत नाही. जर एखादी मुंगी या हातावरून गेली तर ते जाणवतं, पण इतकं रक्त वाहतंय ते तुम्हाला जाणवत नाहीये. तर स्वाभाविकपणे तुमची ज्ञानेंद्रिये बाहेरच्या दिशेने असतात. पण तुमच्या जीवनाचा संपूर्ण अनुभव तुमच्या आत घडतोय, नाही का? तर हीच एक मूलभूत समस्या आहे. आता तुमच्याकडे आतल्या दिशेने वळण्यासाठी साधनं नाहीयेत. जर तुम्ही 30 तास एकाग्र राहायला तयार असाल, ओके? 30 फोकस्ड आवर्स, आम्ही तुम्हाला एक सोपं साधन देऊ शकतो, ज्याद्वारे तुम्ही आत वळू शकता. कारण
उपजीविकेची प्रक्रिया नसलेली कोणतीही गोष्ट थोडा प्रयत्न केल्याशिवाय तुमच्याकडे येणार नाहीये. उपजीविका तुमच्याकडे सहज येईल, पण उपजीविकेच्या पलीकडचा प्रयत्न केला तरच तुमच्या बाबतीत घडून येईल, नाहीतर घडणार नाही, हो की नाही? 30 तास प्रयत्न योग्य आहेत का? तुम्ही हे युजर्स मॅन्युअल वाचण्यासाठी की याला कसं चालवायचं? तुम्ही माझं ऐकू नये. कारण तुम्हाला काय माहीत की तुमच्याबाबत माझे काय कपटी बेत आहेत ते? यू डोंट नो, इजंट इट? अरे खरंच. पण हे जीवन जे बोलत आहे ते चुकीचं असू शकत नाही. हे मन जे बोलतंय, तुम्ही आधीच म्हणालात की तुम्ही एक नमुना आहात. साहजिकच ते एक मोडतोड आहे. पण हे जीवन जे बोलतंय ते चुकीचं असू शकत नाही, नाही का? हे शरीर जे बोलतं ते सुद्धा चुकीचं असू शकत नाही, नाही का? शरीर तुमच्याशी कधीही खोटं बोललेलं नाहीये. तुमच्या मनानं तुम्हाला रोज वेगवेगळं खोटं सांगितलंय, पण तुमचं शरीर कधी खोटं बोललंय का? नाही. तर तुम्ही ते वाचायला शिकलं पाहिजे. समस्या फक्त अक्षरं शिकण्याची आहे. आम्ही ते तुमच्यासाठी करू शकतो. 30 तास.